जय श्री मार्तंड. मार्तंड विजय अध्याय 25 आपल्याला सांगतो, भक्ती जेव्हा निस्वार्थ असते तेव्हा प्रभू स्वतः भक्तांचं रक्षण करतात. चला तर मग या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 25. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी जयाद्रिवासी या सकळ भक्तांच्या विसाव्या, तुझ्या चरणी मस्तक ठेवून या ग्रंथ लेखन करीत असे. शिव सांगे पार्वतीस ती कथा ऐका अतिसुरस, श्रवणे दिग्ध होऊन दोष आणि पळती दश दिशा. श्री मल्हारी कृपाळू होऊन सांगती या ग्रंथीचे महिमान. माझ्या ठाई भक्त होणे कठीण, सत्य जाण द्विजोत्तमा. माझी प्रतिमा पूजी प्रीती धरुनी पुरती, त्यांचे घरी लक्ष्मी स्थिरावे निश्चिती. त्या सुखास नाही गंती, निश्चयसी वल्लभे. महात्म्यांचे पुस्तक लिहून नित्य करी पूजन, त्यांचे दिगंती वाढे महिमान. संशय चित्ती न ठेविजे, ज्यांचे घरी पुस्तक असे त्यास भूत प्रेत बाधा नसे. शाकिनी डाकिनी वनदेव पिसे, त्यासी बाधा शकेना. बहुत काय सांगू भामिनी, त्यांचे कुळ मी रक्षी अनुदिनी. मी आपले कटाक्षी करुनी सांभाळीतसे निरंतर. माझे महात्म्य करी श्रवण, पठण करी नेम धरून. तो इहलोकी सुख भोगून अंतिवसे कैलासी. महानवमी शिवरात्रीस चंपाषष्ठी उत्तम दिवस, याहुनी पर्व येता विशेष. ते दिवशी नेमिक पठन कीजे, यांचे फळ सांगावयासी. समर्थ नसे सत्य लोकवासी, इहलोकी सुख भोगून कैलासी. माझे सानिध्य वसतसे. जो अभक्त माझा द्रोह करी, निंदक असे निर्धारी. तो अनेक दुःखे परी भोगीत असे निशिदिनी. तो अनेक प्रकारची पावे दुःखे, पोटी पुत्र होती शतमूर्ख. अनेक प्रकारची विघ्ने देख, त्या नरासी होता ती. पुत्र कुल तारक उदार, माझे भक्तीस असे सादर. श्री गुण संपन्न परम चतुर, लावण्य रूप आगळीजे. भार्या त्यांचे सेवेस तत्पर, सर्वस्व असे निरंतर. परम साध्वी धर्मशील उदार, प्राप्त होय तयासी. बहुत काय सांगो तुझ प्रती, महात्म्य श्रवणांचे पुण्य किती. मजन सांगावे निश्चिती, सत्य जाणे भामिनी. जैसे समुद्रीचे जीवन किती, की मेरुस गुहा किती असती. तैसी गुणांची न करवे गंती, तैसे महात्म्य पुण्य जाणीचे. सनत कुमार सांगे ऋषींसी, मने उमेसी शिव सांगे कैलासी. तेची कथा निरोपिली तुम्हासी, श्रवण दोष हरतील. ऐसे ऋषींनी श्रवण करून सनत कुमाराच प्रार्थिती हात जोडून म्हणती, हे चरित्र कधी झाले प्रमाण ते कृपा करून सांगीचे. सनत कुमार सांगे ऋषींप्रती, मनुद्वापाराचे अंती 88 सहस्र दिवसांची गंती राहिली होती द्विजवर्या. पुढे केली ना दुरस्तर, म्हणून भय पावले ऋषीश्वर. त्यांनी प्रार्थुनी मुडानीवर, तुष्टविला निज भक्ती. तेव्हा ऋषींची भक्ती पाहून कैलासहून आले धावणे. ऋषींचे समाधान करून लिंगरूपी प्रेमपुरी वसे. ही कथा 21व्या अध्यायी जाण निरोपण केली असे संपूर्ण. ते करता अवलोकन सर्व श्रम हतील. मल्लासुरे देह अवसानी, वर मागितला शिवा लागून. जे रूप दाखवले नैनी, त्या मूर्तींची पूजा करीती. स्वामीने त्यांचे नवस पुरवावे, माझे अभिधान जगी भिरवावे. भक्तांचे नवस पुनवावे, कृपा करून दयानिधी. तो वर स्मरोनी उमापती, प्रेमपुरी करोनी अवस्थी. भक्तांचे नवस पूर्वी जगतपती, भक्त काम कल्पद्रुम. हा अध्याय 25वा सुरस, जो अमृताहुनी गोड विशेष. प्राशीन करेल त्याचा भवनाश, तत्काळ होय निश्चयसी. मल्हारी महात्म्याचा इतिहास घेऊनी, केदार कल्पींची कथा जाण. तैसे लिंग पुराण पद्म राणीचा पूर्ण, कार्यकारण घेतला असे. महाराष्ट्र भाषा ओवीबद्ध, मार्तंड विजय ग्रंथ सिद्ध. मूळ संस्कृत प्रसिद्ध, निश्चयसी जाणीजे. मुळा वाचूनी काही नसे, जैसा बीजा वाचून वृक्ष नसे. तैसा हा प्राकृत ग्रंथ असे, प्रीती धरून अवलोकीजे. हा ग्रंथ व्हावयाचे कारण, मल्हारीस इच्छा झाली पूर्ण. म्हणून लेखकांचे हृदयस्थ राहून लिहिला असे कौतुके. पुढे कथा अतिसुरसे, भक्तांचे काम पूर्वितिसे. मनाची कल्पना सर्वनाशे, श्री मल्हारी कृपे करोनिया.
मार्तंड अवतार कैसा उत्पन्न, हेगडी प्रधान हा कोण, बाणाई आणि दिवटी बुधली जाण, हे प्रश्न अतिविख्यात असती. कांता रुंदाकांचे महिमान, भांडार वहायचे कारण, ऐसे प्रश्न पंचताळीस प्रमाण, याचा विस्तार पुढील अध्यायी असे. श्रीमद बाजिंदर चरणारविंदी भ्रमरलक्ष्मी नारायणाचा कुमारभिधान से गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे. स्वस्ती. श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 25वा अध्याय गोड हा. श्री गौरी शंकरार्पणमस्तु. विश्वास ठेवा, भक्ती करा आणि संयम सोडू नका. प्रभूंची कृपा योग्य वेळी नक्कीच प्राप्त होईल. जय श्री मार्तंड.